प्रदेश कार्यालयामधून. तर माझे बोलणे शोभा अभिमन्यू पहारकर. सर आपलं आडनाव कळू शकतं का? पहुरकर आहे का सर? पौरकर. सर आपण शोभा पौरकर यांच्याशी बोलणं होऊ शकतं का सर आमचं? हो सर, मी त्यांचा मुलगाच बोलत आहे. बोला ना सर. आपण कोण बोलताय सर त्यांचे? मुलगाच बोलतोय सर मी. ओके सर, तुमचं नाव सांगू शकता तुम्ही? रुपेश अभिमन्यू पहुरकर. एक मिनिट सर. हा. सर मोदी सरकारच्या योजनांबद्दल आपला अभिप्राय पक्षासाठी खूप महत्त्वाचा आहे सर. तुम्हाला किंवा कुटुंबातील इतर कोणाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ मिळालाय का सर? हो मिळालाय सर. सर मग तुम्हाला जाणून आनंद होईल की मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आतापर्यंत 10 कोटी महिलांना लाभ झालाय. मोदीजींनी गॅस सिलेंडरची किंमत 900 रुपयांवरून 600 रुपयापर्यंत कमी केल्याने आता उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर आपल्याला 600 रुपयाला मिळणार सर. तर लोकसभा निवडणुकीमध्ये आपण भाजपाला पाठिंबा द्याल का सर? हो 100% सर. सर विकसित भारताचा संकल्प पूर्ण होण्यासाठी भाजपाला विजयी करण्यात हातभार लावा. तुम्हाला मोदीजींना काही सूचना करायच्या असतील तर आम्हाला, जेणेकरून भारतीय जनता पक्ष देशाच्या प्रगतीसाठी अधिक प्रयत्न करू शकेल, तर आपल्याला मोदीजींना काही सूचना करायच्या आहेत का सर? हो करायच्या सर, पण फोन नका कट करू तुम्ही फक्त. नाही सर, बिलकुल. ठीक आहे सर. मला सर सांगा तुम्ही, मी विचारतो सर, फक्त सांगा मला तुम्ही. हा सर. फक्त मोदी म्हणजे नरेंद्र मोदीला किंवा भाजपला वोटिंग केल्यानेच भारत विकसित होणार आहे काय? नाही तसं तर नाही होणार सर. म्हणजे इतर पक्षांना केलं तर होणार नाही का भारत विकसित? सर इतर पक्षांना केलं तर होईल, विकसित भारत होऊ शकतो सर, पण त्या पक्षांनी कामही केले पाहिजे सर तेवढे. म्हणजे कोणते कामं सर नेमकं? आता सर विकसित भारतासाठी कसे, म्हणजे जसे की नवीन रस्ते तयार करणे, गावाचे डेव्हलपमेंट करणे सर, नवीन कंपन्या वगैरे त्या गावामध्ये आणणे, ते शहराचे औद्योगिकरण वाढवणे सर, चालचलन वाढायला पाहिजे देश. आतापर्यंत सर आपल्या देशामध्ये मोदी सरकार किंवा भाजप सरकारनं किती प्रोजेक्ट राबवले हो सर? सर ते तर नाही सांगू शकत आम्ही. किती रस्त्याची पुनर्बांधणी केली सर? सर ते आता ते प्रत्येक गावागावात असेल सर रस्ते, आम्ही ते कसं काय सांगू शकतो? सांगू का सर मी? हा सर. भारत हा रस्त्याच्या बाबतीमध्ये अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो सर. बरोबर. त्याच्यानंतर नवीन प्रोजेक्टची गोष्ट सर, भारताचे स्वतःच्या मालकीचे असणारे प्रोजेक्ट सर गव्हर्नमेंटनं खासगीकरणामुळे विकून टाकले सर. आणखी कोणते प्रोजेक्ट राबवणार आहे सर? विकण्यासाठी की देशात उभारण्यासाठी? देशात उभारण्यासाठी सर. मग हे पहिले प्रोजेक्ट का विकले सर? सर आता बघ, काही कारण असू शकतं सर त्या गोष्टींना. हो, कोणतं कारण सर? कारण भाजप, तुम्ही म्हणता भाजप विकसित करणार आहे देशाला, बरोबर. प्रोजेक्ट विकून तर विकसित होणार नाही सर. बरोबर आहे सर. विकसित करण्यासाठी तुम्हाला औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती करावी लागेल, आरोग्य क्षेत्रामध्ये प्रगती करावी लागेल, शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती करावी लागेल सर. हो सर. मला तुम्ही सांगू शकाल का सर, भारताचा शिक्षणाच्या बाबतीमध्ये कितव्या क्रमांकावर आहे, कितवा रेशो आहे आपला? नाही सर, तेवढं तर नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. औद्योगिक, आपल्या आरोग्य विभागामध्ये भारत सरकार आपल्या करामधून किती टक्के खर्च करतो सर? काय सर? करामधून आरोग्य क्षेत्रावर किती % खर्च करतोय सर? काय माहित नाही सर मला. किती जागा रिकतात हे माहित आहे का सर? नाही सर. सर देशाला जर विकसित करायचं असेल तर पहिलं धर्माचे भांडणं मिटवावं लागतील. बरोबर सर. एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून काम करावं लागेल सर. बरोबर सर, बरोबर बोलताय. होतकरू, गरीब, कष्टकरी, दुबळा माणूस आहे, याच्या मुलाला शिक्षण कसं मिळेल हा प्रयत्न करावा लागेल सर. त्या बाबतीत देश हा विकसित होणार आहे. ना की राम मंदिर उभारल्यानं किंवा ना की धर्माचं राजकारण केल्यानं देश विकसित होणार नाही सर. बरोबर सर. मोदी सरकारला नाही सर. आणि तुम्ही म्हणाले सर मोदी सरकार, मला तुम्ही सांगा सर, हा भारत सरकार म्हणून देश चालतो की मोदी सरकार म्हणून? भारत सरकार म्हणून चालतो सर. मग मोदी सरकारनं देश विकत घेतला काय भारत? नाही. मग मोदी सरकार कसे म्हणताय सर की मोदी त्याच्या खिशामधून खर्च करतोय? नाही सर. मोदी पेमेंट घेतो की नाही घेत सर? घेतात ना. मग जर देश सेवा करत असेल तर पेमेंट घेण्याची काही गरजच नाही सर. बरोबर आहे सर, बरोबर आहे. नोकरी करत असेल तर पात्रता काय आहे त्यांच्याजवळ ते सांगावं. म्हणजे माझं म्हणणं एकच आहे सर, इथला गरीब कष्टकरी वर्गाच्या मुलाला, त्या माणसाला रोजगार नाही सर. रोजगार नसल्यामुळे त्याच्या मुलाला तो शिकू शकत नाही सर. 20,000 शाळा का बंद केल्या सर आपल्या गव्हर्नमेंटनं? किती सर?
20,000 शाळा का बरं बंद केल्या सरकारी? सांगू नाही शकत सर ते. मग विकसित भारत कसं काय होणार आहे सर? शाळा तुम्ही बंद करू राहिलाय, ज्याच्यामध्ये गोरगरीब कष्टकरी लोकांचा मुलगा शिकत आहे ते शाळा तुम्ही बंद करताय. त्याच्या कामाला नाही, हाताला काम नाही सर, आणि तुम्ही विकसित भारतची संकल्पना म्हणताय सर. कसं काय होणार आहे विकसित सर? बरोबर आहे सर. हा, माझं म्हणणं एकच आहे की धर्माचा विचार न करता प्रत्येक माणसाला रोजगार मिळाला पाहिजे. प्रत्येक माणसाच्या मुलाला शिक्षण, चांगलं शिक्षण मिळालंच पाहिजे, ना की कॉन्व्हेंटचं. तिसरी गोष्ट अशी की ज्यांच्याजवळ रोजगार नाही सर, तुम्ही सांगा ते प्रायव्हेटमध्ये त्याच्या मुलांचा किंवा स्वतःचा इलाज करणार आहेत का सर? प्रायव्हेट मोठमोठ्या हॉस्पिटल, मग सरकारीमध्ये का सुविधा उपलब्ध करून देत नाही? विकसित भारत करायचं असेल तर या 3 गोष्टी तुम्हाला द्यावाच लागेल. हा सर, बरोबर बोलताय तुम्ही. हा, आणि दुसरी, लोकशाहीच्या हिशोबाने किंवा भारतीय संविधान म्हणते कोणी तुम्ही एका पक्षाचा अजेंडा विकसित करू शकत नाही. हा त्याचा स्वतंत्र अधिकार आहे. कोण्या पक्षाला वोटिंग करेल नाही करेल. मोदी सरकारला वोटिंग केल्यानं भारत विकसित होईल हे होणेच नाही, किंवा काँग्रेसला वोटिंग केल्याने विकसित होणार नाही. विकसित होण्यासाठी लोक पहिले मजबूत करावे लागतील. बरोबर सर. हे माझं म्हणणं आहे सर. हो सर, आम्ही तुमचं म्हणणं जरूर केंद्रापर्यंत पोहोचवू सर. माझा द्वेष नाहीये सर, मला लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. 19 नुसार माझा अधिकार आहे विचार स्वातंत्र्य करण्याचा. हो सर, बरोबर बोलताय तुम्ही. माझं म्हणणं आहे सरांना सर की लोकांना शिक्षण कसं मिळेल, त्यांना आरोग्य सुविधा कशा भेटतील, रोजगार कसा मिळेल, ह्या गोष्टी जर तुम्ही दिल्या तर देश विकसित होणार. बरोबर सर, बरोबर आहे. राम मंदिरावरती माझं धर्मावर बोलण्याचं काम नाही, पण मी बोलतो सर, कारण राम मंदिरावर एवढा रुपये खर्च केल्याने मला सांगा सर, विदेश एवढा मोठा विकसित झालं, अमेरिका सारखं, जपान सारखं, कशाच्या बाबतीमध्ये विकसित झालं सर? कशाच्या सर? शिक्षणामुळे झालं ना प्रगत. याच्यामध्ये सर तुम्ही कॉन्व्हेंट सारख्या संस्था तुम्ही उभारतात, मंत्र्याच्याच कॉन्व्हेंट इतकी सांगू शकत नाही आपण. बाप शिक्षण मंत्री, त्याचा पोरगा शिक्षण, बाप शिक्षण मंत्री, शिक्षण मंत्र्याच्या नावानं लाखो शाळा. हे कशामुळे सर? काय कर, नेमकं अजेंडा काय आहे सर मोदी सरकारचा? सर ते एवढं नाही सांगू शकणार सर आम्ही तुम्हाला. माझं म्हणणं एकच आहे सर, कमीत कमी त्या गोष्टी जर सांगू शकत नाही तर सर त्या गोष्टीचा पुरस्कार करणंही आपलं चुकीचं आहे. कारण सर मी जर प्रश्न विचारत असेल तर त्या प्रश्नाची उत्तरे दिल्याच गेली पाहिजे तुमच्याच्याने. बरोबर सर, बरोबर. पण कसं आहे सर, भारतीय लोकशाहीनं, भारतीय संविधानाने दिलेला तुम्हाला मला अधिकार आहे सर. हा सर. कारण देशाला जर विकसित करायचं असेल तर आपली लोकशाही प्रबळ करावं लागेल सर, ना की धर्माच्या बाबतीमध्ये. हो सर, बरोबर. हा सर, तुम्हाला पुढचा प्रश्न विचारू शकतो का मी? हा, बिलकुल विचारू शकता सर तुम्ही. आपली विधानसभा कोणती सांगू शकता का सर? खामगाव मतदारसंघ आहे सर माझी. खामगाव. एक मिनिट. हो सर. सर, आपल्याला विनंती करतो सर की आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला विजयी करण्यासाठी, मोदीजींना बळ देण्यासाठी कमळ बटन दाबा. तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. सर एक सांगू का तुम्हाला? हा सर, बोला ना, बोला ना. तुम्ही सर भाजपचे सदस्य आहे का? नाही सर. मग? हा, कार्यकर्ते सर आम्ही. भाजपचे कार्यकर्ते आहे का सर? हा सर, मी बी तुम्हाला एक सांगू इच्छितो सर. बोला ना सर. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा सर, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या भविष्याला किंवा तुमच्या मुलाला विचारण्याचं काम नाही झालं पाहिजे की बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं. कारण आज जर तुम्ही या गोष्टीचं जर हे करसान की नाही, तर उद्या तुमचाच मुलगा तुम्हाला क्वेश्चन करेल की बाबा लोकशाही ज्यावेळेस धोक्यात होती त्या बाबतीत तुम्ही काय करत होते. तुम्ही हे सांगसान काय? मी भाजपचा प्रचार करत होतो. नाही सर. हा, तर लोकशाही कशी बळकट होईल सर, याच्या विचारातून प्रयत्न करा तुम्ही. लागलं तर पेमेंट असेल तर झुकारून टाका ते, कारण तुमच्या भविष्याची वाटचाल याच्यापासून होणार आहे बरं. बरोबर सर, बरोबर. कारण आपण जर प्रधानमंत्र्याला जर प्रश्न विचारू शकत नाही तर मला तुम्ही सांगा सर, लोकशाही आहे का इथं? तसं तर नाहीये सर. हुकुमशाहीची वाटचाल म्हणतात त्याला. मला तुम्ही सांगा सर, गेल्या 10 वर्षांमध्ये नरेंद्र मोदीने किती प्रेस कॉन्फरन्स घेतल्या सर? काय घेतले सर? किती प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, प्रेस कॉन्फरन्स? ते नाही सांगू शकत सर. सर, मोदी सरकार मन की बात करते पण जन की बात नाही करत सर. जन की बात कोण करेल? जन की बात करायला गेलो तर त्याला एनआय सारखे कायदे त्याच्यावर लावले जातात, UPI सारखे कायदे लावले जातात सर. मी लोकशाही बळकट आहे का सर? बरोबर आहे सर. माझं म्हणणं एकच आहे सर, होता येईपर्यंत तुम्ही लोकशाहीचा कशी प्रबळ होईल, प्रचार होईल याचा प्रयत्न करा. हो सर, आम्ही त्यासाठी खूप प्रयत्न करू सर. हो, कारण सर हे जर करसान तर